ओ काय चाललंय काय हे? काय चाललंय बघताय ना? तांदूळ निवडते मी. गिळायला लागणार आहे ना तुम्हाला? काय चाललंय विचारतायत मला. ओ त्याचं नाही म्हणत मी. तुम्ही हे करताय ते बरोबर नाही. काय म्हणालात? ओ त्या सखूला असं उपाशी तपाशी शिक्षा करणं बरं नाही. हो का? का हो? तुम्हाला का त्या चेटकिणीचा एवढा पुळका येतोय? सांगतो. दुसऱ्याच्या घरची पोरती असं छळणं बरं नाही. आता तुम्ही मला शिकवणार का? हे बघा, मी जे करते ते बरोबर करते. तुम्ही जरा गप्पा बसा बघू. गप्पा बसा. ते तुम्हाला योग्य वाटतंय. उद्या जीवाला वैतागून पोरीनं विहीर जवळ केली तर केवढ्यात जाईल याचा विचार करा म्हणजे झालं. आई, बाबा म्हणाले तसं जर झालं ना तर तुला आणि मला सुळावर देतील का? हो रे बाबा, तिने जर जीव दिला तर सांगता येईल पाय घसरून पडली म्हणून. पण उपाशी तापाशी मेली तर नको नको. तू असं कर, तू तिला जेवायला घाल. हा, जा. मी? हो, तू नवरा आहेस ना तिचा. चल जा. सखू, ए सखू, या स्थितीत हसतेस तू? मीच पापी आहे, दुष्ट आहे, उगीच तुझ्यावरती अन्याय केला. यापुढे मी आईचं काहीही ऐकणार नाही. थांब, मी सोडतो ना तुला. भूक लागली असेल ना तुला? चल, 2 घास खाऊन घे. पण तुम्ही खाल्ल्याशिवाय मी अजिबात खाणार नाही. मी अर्धांगिनी आहे तुमची. तुम्ही आधी घ्या. शुंभार दगडा, ती मरेल म्हणून तिला शिळी भाकरी आणून दे असं सांगितलं होतं मी तुला. आणि तूच तिच्या ताटाखालचं मांजर झालायस. थांब, मीच बघते आता तुझ्याकडे. चांगली पाठ फोडूनच काढते. बाळ सखू, पोरी, भूक लागली असेल ना तुला? हो अगो माझी गुणाची सून, मी खूप त्रास दिला ना तुला सखू. पण आता नाही मी तुझ्याशी तशी वागणार. पण मला सोडून जाणार नाही ना तू वारीला? माझी गुणाची सखू, माझी गुणाची सून. विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई.